आषाढ स्पेशल आज आपण टम्म फुगलेले खुसखुशीत रताळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। घारग्याने बघा बिलकुल तेल पिलेलं नाहीये, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात, प्रवासाला नेऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्रॅम रताळे घेतलेले आहेत, म्हणजे पाव किलो इतके रताळे आहेत। रताळे स्वच्छ करून घेतले, साल काढून घेतली। कुकरमध्ये ह्याला आपण शिजवून घेणार आहोत। थोडंसं पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये हे रताळे घातली आणि 3 ते 4 शिट्ट्या देऊन हे शिजवून घेतले। रताळे आता गरम असतानाच यामध्ये अर्धा कप मी गूळ घातलेला आहे। आता हा गूळ घातल्यानंतर याला पोटॅटो मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। आता गरम असतानाच हे केलं तर आपल्याला त्रास होत नाही। यानंतर रताळ्याचा जो पल्प आहे त्या पल्पमध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 कप। पीठ इथे लागेल तसं आपण वापरणार आहोत। पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जायफळ, कारण आपण गूळ वापरलेला आहे। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं। शक्यतो रताळ्याचा जो पल्प आहे त्यामध्येच हे पीठ बसलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। ह्याला झाकून ठेवूया विश्रांतीसाठी 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर पीठ चांगलं फुलून आलेलं आहे, चांगलं सॉफ्ट तयार झालेलं आहे। आता ह्याचे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आणि त्याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। थोडी छोटीशी पुरी लाटून झाली की त्यावर थोडीशी खसखस घालायची आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल। आणि पुन्हा मस्त ही पुरी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे। तर इथे बघा मी मस्त अशी ही पुरी लाटून घेतलेली आहे, थोडीशी हलकीशी जाड ठेवलेली आहे आणि आता आपण याला तळून घेऊया। आता खसखस लावलेली जी बाजू आहे ती खालच्या साईडला गेली पाहिजे आणि प्लेन बाजू वरती राहिली पाहिजे, अशा पद्धतीने ह्याला तेलामध्ये घालायचं आहे आणि तेल मध्यम स्वरूपाचं गरम करून मस्त असे हे घारगे तयार करून घ्यायचे। दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे। घारगा बघू शकता तुम्ही किती मस्त तयार झाला आहे, त्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे। मस्त असे टम्म फुगतात, प्रत्येक घारगा अगदी टम्म फुगतो आणि रंग बघा किती छान आलेला आहे, खुसखुशीत तयार झालेले आहेत। नाश्त्याला बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही हे घारगे तयार करून घेऊ शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद, बाय बाय।